बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यामध्ये महायुतीमधला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये राडा झालेला आहे। भाजपचे माजी नगरसेवक त्यानं शाखा प्रमुखाला मारहाण केली आहे। BSUP सदनिकेवरून सेना आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगलेला आहे। ठाण्यातील नौपाडा भागातली ही घटना आहे। नारायण पवार यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। आपण पाहतोय महायुतीमधला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये राडा झालेला आहे। भाजपच्या माजी नगरसेवकानं शाखा प्रमुखाला मारहाण केली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याशी बोलणार आहोत। शुभम कोळी, काय नेमकं प्रकरण आहे? महायुतीमधला वाद चव्हाट्यावर आलेला आहे, मारहाण सुद्धा झाली आहे। निश्चितपणे ठाणे शहरामध्ये जे आहे ते महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये नेहमीच जो आहे तो शंकाची ठिणगी जी आहे ती पाहायला मिळाली ना। अशातच जे आहे ते काल देखील पुन्हा एकदा नवा वाद जो आहे तो समोर आलेला आहे। BSUP मध्ये सदनिकांमध्ये जी घरं प्राप्त झालेले नागरिक आहेत त्यांना जे आहेत रहिवासी आहेत त्यांच्या स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची जी फी असते ती कुठेतरी कमी करण्यात आलेली आहे आणि ती मुद्रांक शुल्क जी आहे ती थेट 100 रुपयांवरती जी आहे ती केलेली आहे। त्याचमुळे हे नेमकं आता वाद जो आहे तो पेटला होता। नेमका हे मुद्रांक शुल्क जी आहे ती नेमकी कोणी कमी केली याच्यावर हा संघर्षाची ठिणगी जी आहे ती पाहायला मिळाली होती। एका ठिकाणी पाहिलं तर भाजपने जे आहे ते काल जल्लोष साजरा केला होता आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून, तर कुठेतरी शिवसैनिकांनी जे आहे ते युवा सैनिकांनी जे आहे ते जल्लोष साजरा करतो। परंतु अशातच जे आहे ते एका प्रभागामध्ये जे आहे ते जल्लोष साजरा करताना एका भाजपच्या नगरसेवकाने जे आहे ते एका शाखा प्रमुखाला कानशिलात लगवल्याने मोठं राजकीय वातावरण त्यांचं जे आहे ते ठाणे शहरामध्ये पाहायला मिळतंय। काल देखील आपण पाहिलं तर वर्तकनगर पोलीस स्थानका हद्दीमध्ये नौपाडा पोलीस स्थानका हद्दीमध्ये जे आहे ते सर्वच कार्यकर्त्यांनी जे आहे ते धाव घेतली, त्यांनी रीतशीर जी आहे ती तक्रार देखील या प्रकरणामध्ये नोंदवली। त्याचमुळे आता येणाऱ्या काळामध्ये काय पडसाद उमटतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्की शुभम, आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि असेच जर वाद सातत्यानं समोर येत राहिले तर त्याचा साहजिकच परिणाम येत्या निवडणुकांवर होईल, हे निश्चित आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।